आत्मा मालिक, सकाळ सोशल फाउंडेशन आणि आकाश कोचिंग इन्स्टिट्यूट यांच्या वतीनं NTS सेकंड फेज याची निशुल्क कोचिंग, निवास आणि भोजन या सुविधांसह तयारी वर्ग। बॅच कालावधी बुधवार 10 एप्रिल 2019 ते बुधवार 5 जून 2019। दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस तीव्र होत असून पाणी पातळी पूर्णपणे खालावली आहे। त्यातच जनावरांना लागणारा चारा उपलब्ध नसल्यामुळे तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांसमोर जनावरं जगवायची कशी असा प्रश्न उभा राहिलाय। तर काही शेतकऱ्यांनी दावणीची जनावरं पाहुण्यांकडे नेऊन घालण्यास सुरुवात केली आहे। अशा परिस्थितीमध्ये जनावरं जगवण्यासाठी तालुक्याच्या पूर्व भागामध्ये प्रशासनाने तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी होत आहे। चालू वर्षामधील दुष्काळ हा गेली काही वर्षातला सर्वात मोठा दुष्काळ ठरण्याची शक्यता वर्तवली जाते। तालुक्यातील भीमा नदी पट्टा सोडता तालुक्याच्या सर्वच भागामध्ये पाण्याचं मोठं दुर्भिक्ष आहे। अशा परिस्थितीमध्ये दावणीला बांधलेल्या जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय। गेली महिनाभरामध्ये तालुक्याच्या दुष्काळी भागामध्ये 47 छावण्या सुरू झाल्यात। या छावण्यांमध्ये 24,000 लहान मोठी जनावरं दाखल झाली आहेत। आतापर्यंत ज्या भागातून छावण्यांसाठी चारा उपलब्ध होत होता त्या भागातलही चारा आता संपलाय। तर पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे ज्वारीची पेरणीही कमी झाली होती। त्यामुळे दरवर्षी उपलब्ध असणारा कडबा चालू वर्षी ठराविक शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे। त्यामुळे जनावरांना काय खाऊ घालायचं, त्यांना जगवायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आवासून उभा राहिलाय। गाव पूर्ण पाणी करत आहे तरी गावाला पाणी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे। जर एकीकडे गावाला लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसेल तर जनावरांना पाणी कुठून मिळणार हा अतिशय मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। या ठिकाणी आमच्या आढळगाव परिसरात छावणी व्हावी यासाठी मी वारंवार या ठिकाणी तहसीलदार साहेबांकडे गेलो होतो। साहेबांनी या ठिकाणी मला सांगितलं की आपण आमच्याकडे प्रस्ताव दाखल करावा। प्रस्ताव जर दाखल झाला तर होईन का नाही ह्याची त्यांनी कोणत्याही प्रकारची शाश्वती आम्हा शेतकऱ्यांना दिली नव्हती। ते म्हणाले की आपण तुम्ही प्रस्ताव द्या, मी पुढे पाठवतो। तुमचं आढळगाव हे कॅनल खाली म्हणजे कमांडच्या परिसरात येतं म्हणले, त्यामुळे होईल का नाही ह्याची कोणत्याही प्रकारची शाश्वती नाही। तर या ठिकाणी मी एक सर्वसामान्य गावातील एक सर्वसामान्य शेतकरी आहे, तरी माझी या सरकारला हात जोडून विनंती आहे की आपण या ठिकाणी आपले जे नियम कायदे आहे ते थोडं बाजूला ठेवून या ठिकाणी सहानुभूतीने आमच्या सर्व शेतकऱ्यांचा विचार करावा आणि आमच्या गावाला छावणी मिळावी यासाठी आपण आपल्या स्तरावरून प्रयत्न करावेत, जेणेकरून या दुष्काळी परिस्थितीत आमचा या ठिकाणी शेतकरी जगला पाहिजेत। ग्रामीण भागातील शेतकरी हा पूर्णपणे पशुधनावर जिवंत असतो। या ठिकाणी पशुधन जर जगलं नाही तर या ठिकाणी शेतकरी जगणार नाही, कारण शेतकरी हा फक्त या ठिकाणी पशुधनावर आज मी या ठिकाणी जिवंत आहे, त्याचा पूर्ण प्रपंच या ठिकाणी पशुधनावर चाललेला असतो। तरी मी सरकारला या ठिकाणी आपल्या माध्यमातून विनंती करतो पुनश्च एकदा की आपण या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांच्या भावना ज्या आहेत त्या आपल्या माध्यमातून आपण सरकार दरबारी मांडाव्यात, जेणेकरून आमचे या ठिकाणी प्रश्न मार्गी लागतील। शेतकऱ्यांना एवढी वाईट वेळ आलेली आहे की स्वतःची जनावरं सुद्धा मला माझ्या पाहुण्याच्या तिथे नेऊन सोडायची वेळ आली। शासनाने जरी नियम काढले असले, चांदई छोटंसं गाव आहे, आढळगाव मोठं गाव आहे, त्या गावात 2 छावण्या होत्यात, ह्या गावात एकही छावणी का होऊ शकत नाही। शासनाने त्यांचे नियम जे आहेत ते थोडेसे बाजूला ठेवात। नियम करणे हे गरजेचंच आहे, पण नियम बाजूला ठेवून सुद्धा इथे आढळगावची सुविधा काहीतरी करावी। जनावरांना चारा व्यवस्थित नाही, पाणी नाही, कधीतरी टँकर येतोय, पाणी पुरत नाहीये। ह्यासाठी काहीतरी काळजी घेतली पाहिजेत ना, शासनाने असा कारभार नाही केला पाहिजेत। जनावरं तिकडं आहेत आणि रात्रीचे गारपीट आले, आम्ही इकडं जनावरं तिकडे, लहान लेकराची आणि आईबापाची कशी ताटातूट होती तशी आमची अवस्था झालेली। आमचा जनावरांवर एवढा जीव आहे की धड पावसात इथं राहावं का तिथं जावं ही सुद्धा कळत नाही, झोप येत नाही। शासनाने कमीत कमी ज्या गावात तिथं ज्याची त्याची जनावर तिथं ठेवायची तरी व्यवस्था कमीत कमी केली पाहिजे। गेली 20 दिवसांपासून चारा संपलाय। त्यातच आढळगाव हे कुकडी लाभ क्षेत्रामध्ये येत असल्यामुळे गावात छावणी नाही, तर दुसरीकडे जनावरं विकायची म्हटलं तर त्याला बाजारभाव नाही। त्यामुळे ही जनावरं पाहुण्यांकडे नेऊन घालण्याची वेळ आली आहे आणि याच परिस्थितीमुळे आढळगाव भागामध्ये छावणी सुरू करणं हे गरजेचं बनलंय। गणेश कविटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा।